गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करत आहोत. तर आपल्या पाठाचं नाव आहे ते जीवनदायी झाड, पाठ क्रमांक 14. तर आपण आधी या पाठाचं प्रकट वाचन करूया. म्हणजे या पाठामध्ये नक्की कोणता संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखक भारत सासणे यांनी, हे आपल्याला कळेल. चला तर मग तुम्हीसुद्धा तुमचं टेक्स्टबुक वरती काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलं तरी हरकत नाही. तर पहा आपला पाठ क्रमांक 14, ते जीवनदायी झाड. सुरुवातीला आपण लेखकांचा परिचय करून घेऊया. भारत सासणे 1951, प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार असे हे प्रसिद्ध लेखक होते. वेगवेगळ्या त्यांच्या लघु कादंबऱ्यांचीही नावं इथं दिलेली आहेत. फलदायी व जीवनदायी लिंबाचं झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या लेखकांनी केलेला आहे. तर आपण सुरुवातीला हा पाठ वाचन करूया. पहा, मी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते. काटेरी आणि लिंबाच्या फळाने गच्च लगडलेलं असं. लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त. आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन. घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि आनंददायी वाटे. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशीचं केंद्रच होतं हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळीभोर सावली असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची वस्ती मी प्रथमच पाहत होतो. आणि प्रथम मी असंही पाहिलं की ती गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतच, परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाईला पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होता. लवकरच एक पारंब्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधून त्या जोडीनं काड्यानं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टी पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही, म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. जणू गातं बहरतं संगीतमय झाड. तुरेदार, बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं ठिकाण झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून
अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आता पहा, आपण या पाठाचा भावार्थ पाहूया. ते जीवनदायी झाड. आता पहा, याच्या शीर्षकातूनच आपल्या लक्षात येते की लेखकांच्या आयुष्यात आलेलं ते झाड म्हणजे एक झाड आहे, एका फळाचं झाड आहे. ते त्यांच्या जीवनामध्ये अगदी त्यांचं जीवन त्या झाडाने बहरून टाकलेलं आहे. आणि या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर फलदायी व जीवनदायी लिंबाचं झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी लेखक भारत सासणे यांनी केलेला आहे. आता तो कशा प्रकारे केलेला आहे तो आपण भावार्थाद्वारे पाहूया. मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. आता पहा, लेखक एका ठिकाणी राहत होते. त्यांच्या एका ठिकाणी ते राहत होते. त्या ठिकाणी कशाचं झाड होतं तर लिंबाचं झाड. लिंबाचं झाड म्हणजे लिंब नव्हे, कडुलिंब असतो तो नव्हे, तर आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते, काटेरी आणि लिंबाच्या फळांची गच्च लडगडलेलं असं होतं. आता पहा, लिंबूचं झाड, लिंबाचं म्हणजे लिंबूचं झाड तुम्ही पाहिलं असेल तर ते त्याच्या विशिष्ट कालावधीमध्ये काय झालं त्यात होतं, त्याला खूप फुलं येतात आणि अगदी लिंबांनी ते काय होतं, लिंबूंनी सर्व लदबदलेलं असतं. आणि तसंच लदबदलेलं झाड या लेखकांच्या घराच्या बाजूला खिडकीमध्ये होतं. लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूण उन्हाळा जास्त. आता पहा, लेखक ज्या ठिकाणी राहत होते त्या भागामध्ये उन्हाळा हा प्रखरतेने जास्त होता. परंतु अशा उन्हाळ्याच्या त्या वातावरणामध्ये सुद्धा ते झाड कसं होतं, हिरवगार आणि चैतन्यमय होतं. आसमंत तापून जाईल, आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि हिरवळपणा तर परिसरात कुठेही दिसत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये हे लिंबाचं झाड मात्र अगदी हिरवगार बहरलेलं होतं. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घरसुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. म्हणजे त्या झाडाकडे पाहिल्यानंतर लेखकांना एक प्रकारचा उत्साह, आनंद आणि चैतन्य त्यांच्या स्वतःमध्ये निर्माण व्हायचं. असं ते झाड त्यांच्या जीवनामध्ये कसं महत्त्वपूर्ण आहे, जीवनदायी ठरलं, हे या पाठाच्या आधारे आपण शिकणार आहोत. तर आता पुढे काय होते पाहूया. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्रच झालं होतं हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखालची काळीभोर सावली असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई, त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची वस्ती मी प्रथमच पाहत होतो. आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडांवरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. आता पहा, ते लिंबाचं झाड म्हणजेच लिंबूचं झाड होतं. ते कसं होतं, त्याची सावली कशी पडत होती, घनदाट पडत होती. पहा, ज्या झाडांची पानं अगदी भरभरून आलेली असतात, घनदाट असतात, अशा झाडांची सावली कशी पडते, अगदी घनदाट पडते. त्याच्या झाडाच्या मधून कोणतीही सूर्याची किरणं जमिनीवर पडत नाही, तर संपूर्ण गर्द सावली त्या ठिकाणी पडते. आणि अशीच सावली या लिंबाच्या झाडाची सुद्धा
पडत होती आणि त्याचा आनंद आजूबाजूचे लोकसुद्धा घेत होते. आणि त्या स्त्रीने ते झाड लावण्याचं ठिकाण निवडलेलं होतं ते अतिशय उत्तम होतं. कारण मोरीचं पाणी म्हणजे बाथरूमचं पाणी जिथं आपण आंघोळ करतो आणि ते पाणी काय होतं, वायाच जात असतं बाहेर पडल्यानंतर. आणि त्या पाण्याचा सदुपयोग व्हावा, काहीतरी त्याच्यातून आपल्याला मिळावं, ते पाणी वाया जाऊ नये असा विचार त्या स्त्रीने केला. आणि त्या मोरीचं पाणी ज्या ठिकाणी जात होतं, आंघोळ केल्यानंतर जे पाणी मोरीतून बाहेर पडत होतं, त्या ठिकाणी नेमकं काय केलेलं होतं, तिनं हे लिंबाचं झाड लावलेलं होतं. आणि मोरीचं पाणी ज्या ठिकाणी पडत होतं त्याच ठिकाणी फक्त काय होती, जमीन ओलसर होती. बाकी सर्व ठिकाणी काय होता, कडाक्याचा उन्हाळा होता, ऊन होता. आजूबाजूची जमीन सर्व काय झालेली होती, करपलेली होती. आणि लेखकांना काही दिवसानंतर काय झालेलं होतं, तर त्या जमिनीत ओलसर जमिनीमध्ये शंख दिसू लागलेले होते. शंख तुम्हाला माहिती आहेत ना, शंख कसा असतो पहा. आपण समुद्रावरती गेल्यानंतर सुद्धा आपल्याला बरेच शंख मिळतात. त्यानंतर नदीच्या वाळूमध्ये आपल्याला शंख भेटतात. आणि ते सापडल्यानंतर आपल्याला खूप आनंदसुद्धा होतो आणि अजून शंखांचा संग्रह आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते अगदी जपून आपल्याकडे ठेवत असतो. पण हा शंख कसा होता, लेखकांना दिसलेला शंख कसा होता, तर रात्रीतून तो बराच सरकलेला असे. म्हणजे आज एका ठिकाणी दिसला तर उद्या रात्री तो दुसऱ्या ठिकाणी दिसायचा. लहान मोठे अनेक शंख मग दिसू लागले. मग लेखकांच्या लक्षात आलं असं की हा शंख आहे म्हणजे आज इथे उद्या तिथे असं कसं होतं आहे. मग त्यांनी रोज काय केलं, त्या ठिकाणी बघून नित्य नियमाने रोज काय करू लागले, त्या ठिकाणी पाहू लागले. रात्रीच्या वेळी खिडकीतून पाहू लागले. मग काही दिवसानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तो शंख कशाचा आहे, तर त्या झाडाखाली ओलसरपणा असल्यामुळे काय झालेलं होतं, त्या ठिकाणी गोगलगाईची वस्ती होती. म्हणजे गोगलगाई त्या ठिकाणी राहत होती. गोगलगाई तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच गोगलगाई आपल्याला आपल्या अंगणामध्ये दिसतात. आणि त्या ठिकाणी अनेक गोगलगाईंनी मिळून त्या ठिकाणी एक प्रकारची वस्तीच केलेली होती. म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाणच त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं. आणि इतकं मोठं ठिकाण राहण्याचं गोगलगाईचं लेखकांनी सुद्धा प्रथमच पाहिलेलं होतं. आणि काही काळानंतर ते त्या खिडकीतून रोजच त्या झाडाकडे पाहू लागले. त्या झाडाच्या आजूबाजूला येणारे पक्षी पाहू लागले. त्याचबरोबर त्या गोगलगाईंची हालचालही पाहू लागले. आणि त्या गोगलगाईंच्या पाठीवर असणारा शंख घेऊन त्या गोगलगाई इकडून तिकडे चालतातच, पण त्याचबरोबर त्या झाडावरही सुद्धा चढतात. हे सुद्धा त्यांनी अगदी बारकाईने निरीक्षण केलं. आणि या गोगलगाईंचा रोजचा हा प्रवास पाहणं लेखकांसाठी आणि त्यांच्या आजूबाजूंच्या असणाऱ्या लहान मुलांसाठी हा कार्यक्रम अगदी रोजचाच ठरलेला असायचा. आणि म्हणूनच अशा प्रकारे त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण देण्याचं काम या जीवनदायी झाडानं केलेलं होतं. जे त्यांनी लावलेलं नव्हतं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते झाडाचं मूल्य खूप मोठं होतं. तर या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही झालेला पाठ मोठ्याने वाचन त्याचं करायचं आहे. ओके, थँक्यू.